काय झालं एकतर धर्माचं राजकारण करायचं, जाती-जातीमध्ये वाद निर्माण करायचे, धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करायचे आणि ते जर जमत नसेल तर पैशाची एक मोठी खेळी खेळायची. हे राजकारणातले मूळ तत्व होऊन बसलेले आहे आणि त्याला विरोध करणारी व्यवस्थाच निर्माण झाली नाही. म्हणजे आपण पाहतोय का लोकांनी हे निमूटपणे धर्माच्या नावानं सहन करतात. म्हणजे जाती धर्माच्या नावाच्या निवडणुका या लोकशाहीला टिकून ठेवणार का नाही ठेवणार, हा एक मोठा गंभीर विषय आपल्याकडे आहे. आणि मग तुम्ही इतके जर तुम्हाला काळजी होती, तर प्रशासकच होतं ना 3 वर्ष. मग तेव्हा का तुम्ही निधी दिला नाही? चांदूर बाजार अचलपूरमध्ये एक खडको आला नाही एका वर्षात. अजूनही कुठलंही काम आहे ते कामं पेंडिंग आहे. आणि तुम्ही मग तुमचं प्रशासक तुमचं असल्यानंतरही तुम्हाला काही करता आलं नाही, साधं प्लॅनिंग करता आलं नाही. आणि मग हे सगळं असताना आता निवडणुकीच्या वेळेस आमची सत्ता आहे, आम्ही निधी देणार काही बाकीचे काही महाराष्ट्रातले नाही का शहरं? म्हणजे एखादी सत्ता काँग्रेसजवळ गेली किंवा राष्ट्रविरोधकाजवळ गेली, मग त्याला तुम्ही निधी देणार नाही? कायदे काय सगळे काय संपले का? असं होऊ शकत नाही. चुकीचा प्रचार केला जातं आणि निधी आणण्यासाठी सत्ताच पाहिजे, असं काही समीकरण नाही आहे. गुलाबराव पाटील मतदारांना म्हणाले की 1 तारखेला म्हणजे 2 तारखेला मतदान, 1 तारखेला घराबाहेर झोपा, नगरविकास खात आपल्याकडे लक्ष्मी येणार आहे. हां, तर ते पैशाचीच मस्ती आहे आणि मला वाटते निवडणूक आयोग अशा झोपा काढतं. एक मंत्री जर असा बोलत असेल, तर त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्यांच्यावर तिथल्या विरोधकांनी कम से कम ते रिपोर्ट तरी दिला पाहिजे. अशी बोलणाऱ्याची मस्ती जिरवणं गरजेचं आहे. आणि गुलाबराव तुम्हाला असं वाटत असेल का पैशानं सगळे लोकं विकत घेतल्या जात आहे, तर हे चुकीचं आहे. तुम्ही तुम्ही धर्माचं पांघरून घेतलं म्हणून वाचून आहे. तुम्ही धर्माचं पांघरून जर अंगावर नसतं ना, तर कुत्रंही विचारलं नसतं. हो, निवडणूक आयोग या अशा यामध्ये काहीच कारवाई करताना दिसत नाही. निवडणूक आयोग असू द्या, काही ठिकाणी कोर्टाचे निर्णय जर पाहिले, निवडणूक आयोगाचे निर्णय पाहिले, तर लोकशाही संपलीच आहे. आणि याचा उद्रेक जेव्हा होईल ना, तेव्हा फार कठीण जाईल भारतात. पंकजा मुंडेंचे पीए आहेत, तर त्यांच्या पत्नीनं जे काही आत्महत्या केली त्यानंतर त्या गौरी गर्जीच्या कुटुंबियांनी आरोप केला की माझ्या मुलीची आत्महत्या नसून तिला मारण्यात आलेलं आहे, तिच्या डोक्यावर मारल्याच्या खुणा होत्या. तपास झाला पाहिजे. बीडमध्येच असं का होतं? हे फार सगळे प्रकरण या 2 वर्षातले सगळे बीडमधले आहेत. आणि बीडवर कोण मेहरबान आहे, हे तपासणीचं गरजेचं आहे. गृहमंत्री, मुख्यमंत्री असताना या वर्षभरातला जर गृह खात्याचा कारभार पाहिला, तर पूर्ण ढासळलेला आहे. म्हणजे गृहमंत्री आपल्या राज्यात आहे का नाही आहे, असे प्रश्न निर्माण होते. म्हणजे अतिशय चतुर आणि हुशार असणारे देवेंद्रजी गृह खात्यात बिलकुल मोकाट रान सोडलेलं आहे. कोणी या मारा 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतं, तिच्या खून केल्या जातं. हाय काय चालू का आहे? काही ॲक्शन नाही. मुख्यमंत्र्याचं साधं त्याच्याबद्दल शोक व्यक्त नाही, माफी नाही. काल सुजाता आंबेडकरांनी आरएसएसचा दहशतवादी असा उल्लेख केला. आरएसएस मध्ये तिरंगा फडकवण्याची हिंमत का करत नाही असं देखील म्हटलेलं आहे. तपासलं पाहिजे. खरं तर आर-एस-एसच्या मुख्य कार्यालयावर तिरंगा ध्वज फडकलं जातं का नाही जात? 26 जानेवारी, 15 ऑगस्ट चांगली करतं का नाही करत? हे तपासणीचं खरंच गरज आहे. आणि आर-एस-एसनं त्याबद्दल बयान केलं पाहिजे. अं, गुलाबराव पाटलांनी असं एक आणखी वक्तव्य केलं की छोट्या छोट्या लोकांना बाळासाहेब ठाकरेंनी मोठं केलेलं आहे. छगन भुजबळ भाजी तर नारायण राणे कोंबडी विकायचे. कोण म्हटलं असं? गुलाबराव पाटलांनी की बाळासाहेब ठाकरेंनी ठेल्यावरच पान विकत होते ना गुलाबराव. ते काही मोठे काही बिल्डर होते का? पण बाळासाहेबांमध्ये ती जादू होतीच. सामान्य माणसाला मोठं करण्याचं काम बाळासाहेबांमध्ये ती शक्ती होती आणि मला वाटतंय खरं सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याचं काम बाळासाहेबांच्या म्हणजे बाळासाहेबांना केलेलं आहे. भाऊ दुसरीकडे जर आपण पाहिलं तर